मातूर म्हणून डायरेक्ट मोहित बकासूरला सोडते ही बकासूरची गाडी. काय चालले आता टेम्पो आम्ही हे कसा मरतो वाटतं. आणि रायबाचा जाम घरान धुले हातनं लावून देत बैल दे मामा दे. तर गाईज तुम्ही बोलत असाल 1 महिना झाला मैदान होऊन शर्तीचा. तर ब्लॉग लेट यायचं कारण एवढंच गाईज जरा टाईम नाही भेटला आपल्याला ब्लॉग बनवायला त्याच्यामुळं. तर बघा तुम्ही पुढं फाटली ही मेंढरासारखी धावतान काय मतलब बघा सांग घेऊन गाडी यायच्या पहिले इकडं. आता टेम्पोच्या इथं तरी थांबू शकता. और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. स्टार्टिंगला तुम्ही विषय बघला असेल कसा नाही. काल होता स्टे इथं आमचा. तर आता आम्ही आल्या साताऱ्यामध्ये आहो. नाही ते जाम मजा आली रच्चे. तुम्हाला दाखवू नाही शकलो क्षण. तो डेंजर काम होता इथं. इथं बैल बनल्या 3. इथं आता निघू आम्ही पाटगावसाठी जायला. इथल्या पेडगाव का पाटगाव पेडगाव सॉरी काला दिसतं इथल्या पेडगावसाठी जायला निघू सगळी पब्लिकली. इथं नाही तर शेता लावल्या डालिमची शेता लावल्या बघा कशी डालिमची आहे का विषय. डालिम लागल्याने इथं तर बघा इथं किती मोठं बिटं झाल्या. 35 किलोमीटरचं मैदान. तर आम्ही निघू नाही इकडं फार्म हाऊस बनलेला आहे मस्त. इथं बैला दाखवतो मला कशी वस्तू. इथं बैला दाखवतो इथं बनल्या बैला. ही बघा कसा वस्तू एकदम पटला आपल्याला. बैल 2-3 बैला तिथं. एक बैल तुम्हाला दिसलच आदातला. तर चला गाडी निघली आपली आपण बी जाऊ. इथं रलतो घालल्या रच्चे. चला बाय बाय. पोचलो मैदानात जाऊ तिकडं बघू बैला बिला आल्या इकडे जाम बैला. अजून काही झाली ना बोलतो गर्दी. काय झालो डायरेक्ट सुट्टीवर. डोंगरी बघा पहिली गाडी बघायला किती वाजता असं काय माहित नाही. गाडी आहे आपण ज्यांच्या बरोबर रलतो त्यांच्याबरोबर भामालीचा बैल वाटतं. दादचा नाही इचरू आता कुठला बैल काय आपल्याला माहीत नाही. पहिल्यांदा बघता मी जास्त जत्न ना शर्तीन त्याने मुलं मामा ती त्यांची शर्यत किती तास काय माहीत नाही. बोल तशी दाखविल तुम्हाला. लिहिले आम्ही इथं तो त्या साईडचा यो बैल मामाचा बामलीच्या. बैल आपल्याला काही माहीत नाही मामाचा. उचलायला लागेल मामाला. मामाले बामलीच्या बघा कुठला बैल आपला संग्राम तो त्या साईडचा ना. किती वेळ असं ना आता गाडी 40 व्हायच्या ना. पहिरा कुठला 3 नंबर दर्शनच्या लागले. पहिरा कुठला नखरे कुठला आठवलेच गाड्या असतील तर बघू आता शरद कशी होता आपली. बघायला शरद कोणची बघायला भेटतं. हरण्या वाटतं दॉर्लीचा हरण्याची दॉर्लीचा हरण्या. त्याच्यावर वाटतं कन्हैया वाटतं 14-24 काहीतरी नाव आहे. मामाचा बैल वाटतं. मामालीवाल्या मामाचा बैल. वडापाव बिडापाव खाऊन देता बोलू. नाश्ता बघू आपली कसं चव भेटली का. तवरी नाही भेटणार 10% भेटली तरी बस. नाही तर आयन कॉकटेल. काहीच आता झाल्या 60 गट झालं ना. थोडं गट बाकी आहे ना. आता दाखवील तुम्हाला जवळ गट होतील तेवढं.
मुंबईची जाम पब्लिक गेले, पोरं आले ना आपली सगळी ओळखीची. तर आता तो गाडीने जरा चष्मा बी घेतला, जरा खायला घ्यायचा होता. गाईच आता आले वापस शक्तीना जिंकतो बाहेर जा. आता सुटणार 100 गट मथुरचा ती शरद बघायला आले. आता चालू 3 गट दिले आणि आता बघू तास 100 वेळ या गटानं आणि 6व्या तासाला वाटतं मथुर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. घेतलं चला सुंदर सगळा मिक्स टाइमपास काही नाही तर आता काय हालत लागणार. जेवले तरी पण काहीच मथुर लागतं आता वाटतं. मथुरची शरद बघा, पब्लिक बघा. दिसला का मथुर काहीच. कसं काम असतं वेळा ही याला मथुर गावला भाई जाम बेकार वाटलेला माहिती का सुटलेला हालत करा गावला मथुरला आणलं आपण बाबा. सुटलेला एक गाडी पहिले एक सुटली, लगेच दुसरी गाडी सुटली. जाम टाइमपास चालू आहे सुट्टीचा. ही आली पब्लिकनी थांबवलं नसता तर लागली असती. डायरेक्ट निघाला डायरेक्ट सुट्टीला. पब्लिकच्या बाई याला वापस प्रेम आहे पब्लिकचा, त्याच्यामुळं घुसली डायरेक्ट गाडीच्या समोर. कुठं घुसतं काय पब्लिक मथुरच्या गाडीच्या समोर घुसली. गाडी गेली सगळ्यात पहिली गाडी गेली डायरेक्ट हाताची सुटून जाम त्या पोरांनी मी घेतली. थांबवायचा प्रयत्न केला पण काही थांबलीला ती जाम भारी पाला. मथुरच्या बाजूचीच गाडी आहे तर मथुर बी सुटलेला. मी कसा मरतो वाटतं तिथं मोबाईल चालू की तिथं भांडणं दिसतं माझ्या मोबाईलमध्ये. ही गाडी सुटलेली आहे. बाजूलाच येऊ मथुर आणि रायबा. ही पब्लिक सगळी इथं उभी आहे. आवरी पब्लिक आहे इथल्या एक नंबर आलीस ती. पब्लिक गाई पब्लिक बघ जे आता सगळी मथुर जवळ झाली. गेला मथुरच गेला. ही पब्लिक आता सगळी कपल डायरेक्ट सगळी पब्लिक बघा. काहीच आता आम्ही चालल्या मथुर जवळ ना. अड्ड्यांच्या चालल्या ना. मथुरचा आयुष्य असं झाला सुटलेला बैल पण अड्ड्यान मधीच थांबला नाही. तर पब्लिकचं प्रेम गाईत बैलावर प्रेम म्हणजे बैलावर बैलाच्या बाई थांबली. सगळी पब्लिक घुसली. अड्ड्यानं थांबवला वापस घेतला. मथुरले इथल्या मग पब्लिक बघा. आता दुसरी बैलांची पब्लिक नाही गेलो मी बघा. आता चालल्या आम्ही रायबाजवळ. मथुरची इथं जाम गर्दी आहे तुम्हाला पहिले दाखवलेला. तर इथं चालल्या रायबाजवळ. रायबा कुठं बनले काय माहीत नाही बघा. लांब बनले डोंगरीवर. चालता 5 मिनिटाला काय भेटला नाही. तर बघता कुठं म्हणलं डोंगरीवर एकदम वरती या एंडिंगला कोणती एक तिकर बैल बघतं नाही. इथं बघा कसं काम कसं हत्यार आहे ना. मुलाखत चालू आहे यांची. जरा घेऊ दे मुलाखत. आपल्याला जरा लाज वाटते आपण नाही मुलाखत देऊ. बघू कसं काम रायबाचा. जाम घरान धुल्या हातनं लावून देत बैल. किती वेळ सेमीमध्ये बैल लागतं ते आपण बघू समजलं आपल्याला. तर चला डायरेक्ट आता बघू कुठं जायचं इकडं. तर गायची परत एकदा वडापाव खावला. इथं जळता किस्सा बैल जळता भाई यांचा वाचला. तरी पण तो बैल त्या आईस्क्रीमच्या गाडीच्या इकडून फिरून या धंदा मोरला. नंतर त्या अंगा दुसरी गाडी या टेम्पोला ठेकारली. भाई नशिबी टेम्पो लावली म्हणून आता काम 25 झालं असतं इकडं. तर आता जरा नाश्ता करता परत एकदा कांदा भजी घेतलेले आहेत आम्ही. कांदा भजी खाता इथं सीन. तर गाय जाता अल्यान बाईला अल्यान आपण चालल्या मधीन ना. सगळी पब्लिक आता बघू. बैल मथुर नाही आला अजून. जो कुठला बैलेले माहीत नाही आपल्याला. सेमी बघायला आल्या त्याच्यानंतर फायनल ना. कसे पब्लिक बघा. तो बघ सुंदर सरकार दिसतं का नाही. पलत ना आता येतील चला पहिला एकदम माहीत कर सगळी पहिल्या जावरी बी जिंकल्या. सगळी एकदम दमदार पॉवरफुल ना. असं नाही का कोणला खोटा निकाल भेटले. एक नंबर
ना मोसम बिसम मी भारी दिले ना. आयफोनची क्वालिटी एक नंबर आहे गाईज. योगा काय ते धावत चालू आहे बैला ना. योगा 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 मधी नाव इथं पब्लिक आता सगळी चालले. मातूर येलच मातूरसाठी चालल्या मधीन नाही हो बघा. पण मस्त दिसतं मातूर सारखाच थोडा. हां हां फोरेक्स फोरेक्स सगळी बैला एक नंबर. ते बघा सगळी बैला एक नंबर आहेत. जाम बैला म्हणा सगळी आवड. पहिल्यांदा आली आम्ही इथं घाटावर बघायला. घाटावर तेल्या पहिल्यांदा बघायला. पण बैला एक नंबरच सगळी. जाम भारी भारी बैला आला मथुरेला. मथुरेला साईडला झाला लागेल पब्लिक व ह्यो एक होला कसं काम हे मथुरला झोपून म्हणले काय. पब्लिक बा पब्लिक दाखवायचा होता मी वागलेला. जाम खतरनाक आहे कसा. मी तिथं उभा होता दाखवणार होतो पण दाखवायला नाही भेटला. मला वाटलं तरी जिंकले तो होईल. पब्लिक आता या येतच चालले. मथुरच्या चालली सगळी पब्लिक खाली. अजून बाकासूर नाही आलेला आहे. बाकासूर येलच आता. त्याला हल्ले बघा असं धरून फुल करा मोबाईल. आवरी जण धरालाच बघा त्याला बैला. किती जण बैला धराला. कशी चाल आहे हा आहे का काय. पोरी बराबरी करतील का बैलांच्या आमच्या. कशी चाल आहे कशी चाल आहे. नुसती झोड घेतले बैलांना. नुसती सुसाट नेता. तुम्ही सांगा कुठली बैला मला माहित नाही. मेन्शन करा प्रत्येक मिनिटावर मेन्शन करू शकता तुम्ही कमेंट्स. बाबा ही वस्तू बघा काय शपथ. छोटं लक्ष जसं काय पॉवरफुल वस्तू वाटतं का रे. बघल्या वाटतं पॉवरफुल. यो ला बाकासूर लागले इथल्या. तिसऱ्या नंबरच्या ह्याच्यानं लावले वाटतं. तिसऱ्या चौथ्या ह्याच्यानं बाकासूरच्या बरोबर आता दिसणार तर नाही आपल्याला. आपण बाकासूर पब्लिक तर जाम आले बाकासूरच्या बरोबर. हां दिसलं. बाकासूरला झोपून ना आणला डायरेक्ट चालवीत आणले. गाडी फिरती सुटलेली हातांच्या. आता नुसतं चापका टपाटप पब्लिक बघा. पहिल्या सेमीन काय होतो धप्पा बघू गाईज. हा निघली निघली निघली. भुंगा जाऊन येतं भाऊ. तो मामा तिथे बघ. मामाने दिलं टोचन वरती. कोणला आता वरती वरती असल्या मामाला दिलं पार्टी टाकून. मामा जायला चिपलूनशी. दे मामा दे मामाला इथे सगळं गरम माहोल झालं इथं. ही चिपलूनशी आल्या मामाचा. इकडे टेम्पोन भेटले. टेम्पो जरा इकडे मजा आली आपल्याला. जरा तरी ठेवत चालू. बैल काय बघायचं ते सेवन नवा किती भारी त्या बैलाची. काही दुसराच मी सुटाटी रेडी झाले. बैल का हे आहेत बाकासूर. या साईडच्या बाकासूर मोहित बाकासूरला सोडते. ही बाकासूरची गाडी आणि इथे सगळी बैला आहेत. बघू चल ना. भारीच बैला त्याच्यानं. व्ही कमी आहेत वाटतं. 1 2 3 4 5 6 7 सातच गाड्या आहेत वाटतं. कुठं एकदम हा तो का बादल. मामा भरकले मामा याच्यावर.
मामा बोल बाहेर दिलेला हे बाया ती गाडी पुढंच ना पाल्याचा बादल पुरच आता गाईज टेम्पो उतरत होतो पण चढता यायला आता मथुर ना रायबा गोडचा सर्जा बी आहे ना यो गोडचा सर्जा तो का बाजूलाच आहे बाजूलाच आहे दोन्ही गाड्या भारी आहेत सगळ्या गाडी भारी आहेत गोडचं सर्जन आहेच आहे सुट्टी कशी होती मथुरची त्याच्यावर गेम काय मथुरला बघा एवढा गरम दिले ना रायबावालेच धरले मथुरला बी तो बघ तुम्ही रायबावाच्या वालीच पोरा ती आम्हाला सोड लवकर या शर्तीसाठी सगळी दुनिया थांबले एकदम 25 एकदम परफेक्ट होतो आवरे गाड्या मुंबईला 2 गाड्या सोडल्या तकलीफ होतं बाई इकडं मामा बघा आवरे 8-9 गाड्या सोडतो किती भरली इकडं माझी गाई धगधग वाढली ही 3 तर लावलं सोडला बाबा तो गेला मथुर बाबा अरे एक शकऱ्यान वातावरण टेम्पो असल्यान सगळी माणसं येल्यान चिपळूणच्या आल्यान दादाचा सगळी पब्लिक मला चिपळूणच्या मामाला जाम वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इथं तो एक मामाचा मित्र यो एक आले बाला मामा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला 40 वर्ष आणि आता फेवरेट बैल कोणता आहे बकासूर मथुर अजून गोटचा सर्जा हा मामा पहिल्यापासून उलट घोडचा सर्जा लागला एकदम लांबशा ओळखला मला समजलं नाही मामाला बरोबर पहिला माहित जाम डेंजर मामाची नजर आता तुम्हाला दाखवता शरद आता घोडच्या सर्जाची मामाचा बैल इतकं होतं जिंकतं बघू आता हा मामा का जिंकलाय आता मी मुशी गॉगल विगल लावून एकदम शिंग बरं डेंजर का मामाचा काहीच आता बघू यो आपला घोडचा सर्जा ही सगळी आपलीच बैला घोडचा सर्जा लागेल का पाहिजे माहिती का मामा ना आपला नाही तर मामाला कसा वेगळा वाटत तरी मामाचा मथुर बी आहे बोलतो मथुर आवडतं बकासूर नाही लागला मथुर तर ही मेंढरासारखे धावतात काय मतलब का सांग घेऊन गाडी यायच्या पहिले इकडं आता टेम्पोच्या इथं तरी थांबू शकता मामाचं शिंगदाने सांडवलं असतं मामाने बरोबर असतं हे केलं मामाचा बाई नियोजन डेंजर काम आहे मामाचं सुटला सर्जा गाई तुम्हाला पहिले बोलवतो काला बैल मला पटलेला बघ यो काला बैल मला जाम पटलेला जाम खतरनाक दिसतं बाई फिटनेस गावठीमध्ये ना छोटाला सारखं वाटतं तर बघा ही गाडी मला पटलेली ही गाडी लागायला पाहिजे फायनलला मजा येईल मग बघायला बघू आता सगळ्या सुपर बाय सगळ्या सिध्या जय शैलेला शक्ती बघायला जया बघा दिसता वाटतं का नाही मागशी जया चालत चालत तर जय तो वाटला मला यो वाईट यो डोक्याला फोटो काढायला लागला यो जय सेम जय सारखा कॅमेरा बिमेरा घेतले हाताला सेम मामा सोडा की सोडल्या फायनली झालेले सगळे सेमी झालं आता चालले आम्ही घरा
फायनल गाडीमध्येच बघू आम्ही. चला जाता निघले आता. याव डायरेक्ट पुढच्या वर्षी बघायला गाय जाता आले आम्ही मथुरला बघायला. छोटा मथुर लवदास काय गोटे गोटे का खोटे काय ना आडनाव माहीत नाही आपल्याला. तर इथं गेले आपण बैल बघायला आता. तर मथुर कसा का म्हणजे कुठला बैल आहे? सरजा वसरचा इथं असतं वसरचा सरजा. तो तिकडं माग मथुर असं आहे. बाग मंदिर सेवेगिरी महाराजांचं मंदिर. सेवेगिरी महाराज यांच्याच नावाने होतं पुसेगावचा अड्डा. आपल्या पुसेगावशी चालल्या घरा. वाजल्यानंतर 7. बघू किती वाजता आपल्याला पोचायला घरा. गाय आता आम्ही चालल्या घरा. अर्ध्या रस्त्याला पोचलो आम्ही. लाईव्ह बघता इथे शर्तीन गाडीनंच फायनलचा फेरा. कसा किस्सा होतो बघू आता. आम्ही जरा लेट बघता. गाडी सुटलेली आहे मथुर पब्लिकच्या. मथुर पब्लिकच्या वाला ना. मथुर तिसरा चौथा घुसले. तर गाईज तुम्ही बोलत असाल 1 महिना झाला मैदान होऊन शर्तीचा. तर लेट याचा कारण ब्लॉग एवढाच क आपल्याला टाईम नाही भेटला ब्लॉग एडिट करायला. कारण की आधीच पेंडिंग होतं 4 का 5 ब्लॉग. गाईज फुल मजा केली आम्ही ना. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला यूट्यूब चॅनल. इंस्टाला पण जाऊन फॉलो करा. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. नचने तो मेरा आज जी करदा कप्तान हाँ दे जल सद नचने तो मेरा आज जी करदा कप्तान हाँ दे जल सद नचने तो मेरा आज जी करदा.